राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे आणि सर्वत्र निवडणुकीचं वारं वाहत आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काटेकी टक्कर होते आणि महाराष्ट्राचं संपूर्ण लक्ष लागलेलं नाही। हाय व्होल्टेज लढाई ज्या ठिकाणी होते असे अलिबाग मुरुड मतदारसंघाचे विद्यमान आमदार जे आहेत ते न्यूज स्टेटवर आपल्या सोबत या ठिकाणी बातचीत करण्यासाठी आहेत। शेठ, काय सांगाल, कशा पद्धतीची लढाई आहे? मतदारसंघामध्ये पायाला भिंगरी लावून आपण या ठिकाणी फिरताय। मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून आपली ओळख आहे। अनेक विविधांगी योजना आपण या मतदारसंघामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला आहे। कसा प्रतिसाद आहे? असं आहे की हायटेक लढाई वगैरे काही नाही आहे। माझं गेले 5 वर्षाचं काम खरं अर्थानं प्रत्येक मतदारापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्याची भूमिका माझ्या महायुतीच्या समस्त पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे। त्याच्यामुळे ही लढाई माझ्यासाठी खूप सोपी आहे आणि खरं तर 5 वर्षाचा काळ जात असताना पहिल्या 2 वर्षांमध्ये आलेले संकट जी आहे त्याला सामोरं जात असताना आणि सरकारमध्ये झालेलं स्थित्यांतर आणि त्यानंतर झालेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सर्वांगीण विकास या ध्येयाने खऱ्या अर्थाने माझ्या विधानसभा मतदारसंघातला सर्वांगीण विकास जो मी कमिटेड होतो लोकांसाठी, माझ्या मतदारांसाठी, आणि जी काय मला आता 3 वर्ष या सगळ्या गोष्टीमध्ये मिळाली ती खऱ्या अर्थाने त्याचा पुरेपूर उपयोग केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजनांच्या माध्यमातून माझ्या शेवटच्या घटकावर पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। आणि खऱ्या अर्थाने हे सगळं बघितल्यावरती आत्ता जे माझ्याविरुद्ध उमेदवार उभे टाकलेत त्यांची एकंदर कारकीर्द बघितली तर मला असं वाटतं की ही लढाई माझ्याशी आहे आणि हायटेक या लढाई वगैरे असं काय अजिबात नाही आहे। जनता सज्ज आहे, रस्त्यावर उतरून माझ्यासाठी खरं योगदान मागण्याचे अगदी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत। 5 वर्षामध्ये आपण अशी कोणती ठळक आणि महत्त्वाची जी जनताभिमुख लोकाभिमुख विकास कामं केलीत जी तुम्हाला सांगता येतील महत्त्वाची? खरं तर मी आमदार झाल्यानंतर नागपूरच्या हिवाळी पहिल्याच अधिवेशनामध्ये अंतुले साहेबांचं जे खरं स्वप्न होतं, म्हणजे आपले लोकनेते बॅरिस्टर अंतुले साहेबांचं जे स्वप्न होतं रेवस करंजा पूल किंवा जो कोस्टल मार्ग होता रेवस ते रेड्डी, हा पहिलाच प्रश्न मी लावला आणि खऱ्या अर्थाने एवढ्या अथक प्रयत्नानंतर मागच्याच 20 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी घोषित केला, त्याचं टेंडर झालं आहे, त्याला अलॉटमेंट झालेली आहे आणि 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये हे पूर्ण होणार आहे। तळ कोकणाला जाणारा हा 4था मार्ग आहे की जेणेकरून कोकणाचा सर्वांगीण विकास व्हावा, कारण आपल्याकडे देशभरातनं महाराष्ट्रातनं जिल्ह्यातनं अनेक पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी येतात आणि विशेषतः हा रस्ता त्यांच्यासाठी किंबहुना माझ्या उदरनिर्वाह करणार त्याच्यावरती पर्यटन व्यवसाय करणार आहेत त्यांच्यासाठी अतिशय दिशादर्शक असं मी निश्चित सांगेल। त्याचबरोबर या भागातला मूळ पाणी प्रश्न होता ते सांबरकुंड धरण जे 1962ला त्याचा पहिला नारळ वाढवला होता, 62 ते 24 हा प्रवास त्यांनी बघितलेला आहे आणि अनेक वेळेला लोकप्रतिनिधींनी त्याच्यामध्ये नारळ वाढवून खोटी भूमिका धरलेली आहे त्या मतांसाठी। खरं तर मी आमदार झाल्यानंतर त्याचा पाठपुरावा केला। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने खऱ्या अर्थाने त्याचं टेंडर अलॉटमेंट झालं, ते देखील एका चांगल्या कंपनी मिळाल्या। ते जर धरण झालं तर खऱ्या अर्थाने पूर्ण अलिबाग माझा तालुका हा पूर्ण ओलिताखाली येईल आणि खऱ्या अर्थाने तो ऐतिहासिक निर्णय असं मी निश्चित सांगेल। विशेषतः बाजूच्या असणारं सांबरकुंड हे धरण आहे त्याच्या दुरुस्तीसाठी खऱ्या अर्थाने मी 85 कोटी रुपये आणले, त्या ठिकाणी काम चालू आहे आणि प्लस 14 कोटी रुपये आणखी त्याच्या डागडुजीसाठी आणलेत। एवढा विधायक मी काम त्या ठिकाणी केलेलं आहे। आज आपण बघितलं तर माझ्या मतदारसंघातले बहुतांशी रस्ते हे अतिशय सुस्थितीमध्ये आहेत। विशेषतः फक्त रोहा ते अलिबाग हा जो रस्ता आहे हॅमिल्टनमधला, त्याची मी कित्येक वेळा आपल्याला मुलाखतीद्वारे सांगितलं की तो रस्ता हॅमिल्टनमधला रस्ता होता, एका चांगल्या कंपनीला तो अलॉटमेंट झाला होता, तो ब्लॅकलिस्टेड झाल्यामुळे गुजराती होता तो, त्याच्यामुळे त्या अनुषंगाने आपण सबलेट काम केलं आणि एका चांगल्या व्यक्तीला देऊन आजचं काम प्रगतीपथावर त्या येणाऱ्या 2-4 महिन्यामध्ये तो रस्ता देखील पूर्ण होईल। विशेषतः आपल्या समुद्राचे जे किल्ले आहेत त्या किल्ल्यांची दुरुस्ती व्हावी, पर्यटनाला त्याचा आनंद लुटता यावा आणि म्हणून पुरातत्व खात्याच्या अनुमतीने मंजुरीने त्यासाठी विशेष बाब निधी सन्माननीय आपले खासदार आदित्य तटकरे साहेब आणि आमच्या अथक प्रयत्नातून त्याला विशेष बाब निधी आलेला आहे। जे लोकांना पाहिजे ती कामं प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला आहे। ज्या मुद्द्यावर मला लोकांनी जिंकवलं तो रस्ता साळाव ते मुरुड हा अतिशय भयावह होता। त्यावेळच्या माझी आमदारांनी त्या रस्त्याच्या दुराशेवर अनेक तक्रारी त्यांच्यावरती होत्या, पण मी आमदार झाल्यावरती 36.5 कोटी रुपये खर्च करून खऱ्या अर्थाने तो रस्ता आज अद्ययावत केला आहे जेणेकरून देशातले महाराष्ट्रातले पर्यटन त्या ठिकाणी सुखरूपपणे येऊ जाऊ शकतात अशा पद्धतीने केलं। विशेषतः माझ्या समुद्रकिनारी पर्यटनाला
चालना मिळण्यासाठी, विशेषतः जे पर्यटक येतात त्यांना आनंद साजरा करण्यासाठी अनेक प्रोजेक्ट त्या ठिकाणी मी राबवलेत. अलिबागपासून पूर्ण अगदी राजपुरीपर्यंत, की जेणेकरून येणारा पर्यटक समुद्राचा आनंद घेता येईल. आणि समुद्राची सुशोभीकरण असेल या बाबतीमध्ये मी लाखो कोटीचा निधी आणलेला आहे. आता विरोधक जे सांगत आहेत खऱ्या अर्थाने की विजन, आता विजन हे सांगणं ठीक आहे, पण ते कर्तृत्वात आणणं हे साधी गोष्ट नाही आहे. मी जो लोकांना कमिटमेंट दिली होती ती कमिटमेंट किंबहुना त्याच्यापेक्षा टिचभर जास्त काम करून मी आज या ठिकाणी पुन्हा निवडणूक लढतो आहे. माझी खात्री आहे की येणाऱ्या 20 तारखेला माझ्या विधानसभातली जनता ही महाराष्ट्रातल्या टॉप 5 मधलं मताधिक्य मला देईल असा मला आशावाद निश्चित आहे. कारण मी लोकांप्रमाणे राहिलो, त्यांच्याप्रमाणे वागलो, त्यांची बोलीभाषा बोलून खरं त्यांना मनं जिंकलेली आहेत मी. आणि म्हणून सर्वसामान्यातला आमदार म्हणून काम करत असताना मला सगळ्यात जास्त आनंद आहे. आणि विशेषतः सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या हे निधी मी आणला तो लोकांना आनंदही निश्चित आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपला निश्चित दिसेल. अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे जिल्हा प्रमुख आहेत सुरेंद्र म्हात्रे ते निवडणूक रिंगणात होते. ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर आणि काँग्रेसकडून एक नाव देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये होतं. ज्या पद्धतीनं चित्रलेखा पाटील शेतकरी कामगार पक्षाच्या यांनी उमेदवारी अर्ज भरला, शक्तीप्रदर्शन देखील केलं, त्यानंतर वरिष्ठांनी जे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आदेश दिले त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि काँग्रेसने देखील उमेदवारी अर्ज मागे घेतला. हा जो त्यांना चित्रलेखा पाटील यांना पाठिंबा दिला आहे, आपली कोंडी करण्यासाठी ही रणनीती व्यूहरचना आहे असं वाटतंय? नाही, कोंडीबिंडी अजिबात नाही आहे. खरं तर शेवटच्या क्षणाला उमेदवारी ज्यांना एबी फॉर्म मिळाला त्यांनी पार्टी घेतली. आपण जसं बोललात की सुरेंद्र म्हात्रे आता जिल्हा प्रमुख आहेत आणि त्यांना नामनिर्देशन फॉर्म भरण्यासाठी पक्षाने आदेश दिला होता, एबी फॉर्म दिला होता. त्यांनी फॉर्म अपडेट पण देखील केला, पण शेवटच्या 15 मिनिटात त्यांनी फॉर्म पार्टी घेतला. कदाचित तो वरून पक्षाध्यक्ष असू शकतो, मला माहीत नाही आहे. पण महाआघाडी जनतेमध्ये दिसत नाही आहे. महाआघाडी कागदावरती निश्चित आपल्याला दिसते. काल परवा जे काय प्रयोग झाले, आपण बोलात की चित्रलेखा पाटीलचा फॉर्म भरला तेव्हा खूप मोठी भाऊ गर्दी होती. ताई तर सायकलवरती गेलेला आपण बघितल्यात, हाय हॅलो करत. गर्दी कुठे होती? स्वतःच गेल्या अशा चौकशीत. असं होत ना. मी जेव्हा फॉर्म भरला तेव्हा माझ्यावर प्रेम करणारी अनेक जनता, विविध समाजाची जनता पक्ष न बघताना पक्षविरहित मला आशीर्वाद देण्यासाठी ठिकाणी आली. आपण बघितलं की रेकॉर्ड ब्रेक गर्दी त्या ठिकाणी माझ्याशी जमली आणि तीच माझी जाहीर सभा होऊन लोकांना संबोधित मी केलं. आपला जो मूळ प्रश्न आता आघाडीच्या बाबतीमधला, आता काल परवा बघितलं गेले कित्येक पिढी दर पिढी ज्या काँग्रेसवाल्यांनी शेतकरी कामगार पक्षाबरोबर ती संघर्ष केला, दुर्दैव त्या काँग्रेस भवनची पायरी जयंत पाटील यांनी चढलेली आपण बघितली. आणि त्या ठिकाणी काही काँग्रेसचे नेते मंडळी जमली होती आणि त्यांनी सूचित पाठिंबा दिलेला आहे. आता ॲक्च्युली आहे का मतदानात आपल्याला कळेल असं मला वाटतं. पण एकंदर इतिहास साक्षीला आहे की आत्ता शिवसेना किंवा भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी पार्टी ह्या आत्ताच्या पार्टी आहेत. पण पिढ्या दर पिढ्या काँग्रेस शेकापक्षी युद्ध आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आज त्यांच्या जखमा अजूनही ओळ्याच आहेत, चुकलेल्या नाही आहेत. कुठला काँग्रेसला त्यांना मत देणार नाही आहे. जरी आघाडी स्वरूपात इतर पक्ष एकत्र असले तरी माझ्या या मायभूमीमध्ये काँग्रेसवाले कधी शेतकरी पक्ष उमेदवार स्वीकारणार नाही आहे. कारण त्यांच्या जखमाचा घाव अजूनही ओळाच आहे असं मला वाटतं. काल मी एक छान लेख वाचला की त्या काळामध्ये रोटी बेटी पण व्यवहार व्हायचा नाही आहे. लोकांना वाईट टाकायचं, अनेकांची घरं फोडलीत, उद्ध्वस्त केलीत, अनेकांनी नोकऱ्या गेल्यात, लोकांना बाहेर पडून दिलं नाही आहे. ही दहशत होती. माझ्या रूपाने दहशत मी संपवली. त्याच्यामुळे मला खात्री आहे की जरी त्यांची काय आघाडी काही असलं तरी एकंदर जनता माझ्या पाठी आहे. आणि जे ते आघाडीचे आता घटक पक्ष म्हणून ते घोषित करतात. खरं तर सुरेंद्र म्हात्रे यांनी, मी जेव्हा 2 वेळा निवडणुका लढलो तेव्हा मला ते वारंवार सांगायचे की माझा क्लेम होता, पक्षाने मला उमेदवारी पहिल्यांदा दिली, दुसऱ्यांदा दिली, त्यामुळे मी दुसऱ्या निवडणुकीत मी जिंकलो. आता जर दिली आहे तर त्यांनी लढायला पाहिजे होतं, जनतेशी लढायला पाहिजे होतं. आपलं कर्तृत्व तर एवढ्या वर्षाचं आहे तर सिद्ध करणं काम आहे. आणि बरं झालं 4 दिवसापूर्वी जयंत पाटलांनी आपल्याच मीडियाद्वारे त्यांनी सांगितलं की आत्ता जी पेन आणि अलिबागमध्ये शिवसेना उरली आहे ती शिंदेगड शिवसेना आहे, कुठे उभाटा गटाची शिवसेना उरली. खरं हे जर वाक्य त्यांनी लोकांसमोर बोलून दाखवलं असेल तर माझे समस्त जुने शिवसैनिक हे खऱ्या अर्थाने ह्या निवडणुकीमध्ये त्यांना एकही मत देणार नाही आहे अशी माझी खात्री आहे. आणि गेले 5 वर्षामध्ये जरी पक्षामध्ये बदल झाला, स्थित्यांतर झालं तरी मी लोकसंबंध कायमस्वरूपी ठेवला. मला ज्या लोकांनी निवडून दिलं, त्या शिवसेनेने निवडून दिलं, त्यांचे आभार तर निश्चित आहेत. पण त्यांच्या सेवेमध्ये सामील होत असताना त्यांच्या बऱ्या वाईट सगळ्या प्रसंगामध्ये मी धावून गेलो. किंबहुना आजही संबंध माझे त्यांचे पूर्वीचे आहेत त्यासारखे संबंध माझे कायमचे राहिलेत. तर माझी खात्री आहे
की माझ्या अलिबाग विधानसभा मतदारसंघ शिवसैनिक जो कित्येक वर्ष त्यांच्या विरुद्ध लढला तो त्यांच्या पाड्यात कधी मतदान करणार नाही आहे. आणि म्हणून माझी लढाई अति सोपी आहे की येणाऱ्या काळामध्ये हे दोन्ही घटक पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते हे माझ्या मतदानामध्ये दान टाकतील आणि माझ्या विजयामध्ये सहभाग निश्चित देतील. राज्यात महायुतीचं सरकार येण्यासाठी महायुतीचे सर्व नेतेगण आहेत हे मोठी रणनीती आखतायत आणि प्रयत्न देखील करतायत. जर आपण बघितलं तर राज्यामध्ये महायुती असताना अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये परिस्थिती जर आपण पाहिली तर दिलीप भोईर जे आहेत ते आपल्या प्रतिस्पर्धी म्हणून ते भाजपमध्ये होते, भाजपचे पदाधिकारी देखील होते. मात्र ते आता आपल्याला एक आव्हान म्हणून उभे ठाकलेले आहेत. कसा मताधिक्याचा फरक पडेल किंवा मताधिक्य त्यांच्या पार्ट्यात कसं पडेल, तुम्हाला हे आव्हान आहे का? एका बाजूला महाविकास आघाडीतून चित्रलेखा पाटील आहेत, दुसऱ्या बाजूला भोईर यांचं देखील आव्हान आहे. कशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी आव्हानं दिली जात आहेत? मगाशी मी सांगितलं की माझ्यासमोर एका लढाई किंवा आव्हान असं काय नाही आहे. दिलीप भोईरचा जन्म राजकारणामध्ये आत्ता झाला आहे, माझा 36 वर्षापूर्वी झाला आहे. माझा राजकीय प्रवास जर कोणी वाचला तर सगळा अंदाज येईल. आता ते भारतीय पक्षामध्ये होते, पदाधिकारी होते, त्यांची इच्छाशक्ती होती मला उभं राहावं. मग महायुतीचा धर्म पाळणं हे प्रत्येकाचं काम आहे. त्याच्यामुळे त्याने धर्म पाळला न पाळला हा त्याच्या पक्षांतर्गत वाद आहे. पण त्यांची प्रबळ इच्छा होती त्याने उभं राहायचं. आणि त्यांना वाटलं की 2 वेळेला सभापती ते होते, तर समाज कल्याण सभापतीच्या माध्यमातून त्यांना लोक काय अप्रोच झालीत का? पण ज्या समाजाचं नेतृत्व ते करतायत त्या समाजाला काय दिलं समाज कल्याण सभापती असताना? एकदा त्याने ते आत्मपरीक्षण करावं आणि मग जनमताचा कौल घेण्यासाठी जावं. हे तर सरळ सत्य आहे. मी तर माझी तर कारकीर्द ग्रामपंचायत सदस्यापासून ती विधानसभाचा आमदार म्हणून राहिलेली आहे. सगळ्या निवडणुका मी पार केलेल्या आहेत आणि गेले 36 वर्षाचा प्रगल्भ अनुभव लक्षात घेत असताना अनेक वरिष्ठ श्रेष्ठ नेत्यांच्या जवळ मी काम केलं आहे, कार्यकर्ता आहे. त्याच्यामध्ये सगळ्या त्यातल्या उणीवा जाणीवा मला माहिती आहेत. तर आव्हान अजिबात नाही. पण ठीक आहे, त्यांनी उभे राहिलं किंवा आणखी माझे प्रतिस्पर्धी आहेत, मीच माझ्याकडे त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत कारण ते प्रतिस्पर्धी म्हणून निश्चित आहेत. पण स्पर्धाही नाही उरली. स्पर्धा उरण्यासाठी कदाचित शेतकरी पक्षाचे पंडित पाटील माझ्यासमोर उमेदवार असते तर ती लढत किंवा स्पर्धा निश्चित असते. पण त्यांच्या पक्षांतर्गत वादामुळे त्यांना तिकीट दिलं नाही आहे आणि नवीन चेहरा त्यांनी लोकांसमोर आणला. तो लोक स्वीकारतील का हा शेतकरी पक्षासमोरचा मोठा मूळ प्रश्न आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये पण दुफळी निर्माण झालेली आहे. आज त्यांचा पहिलं त्यांचा एक गट हा बाहेर पडला आहे आणि तो वेगळ्या भूमिकेत नाही. त्याच्यामुळे त्याचाही ॲडव्हान्टेज मला आहे. म्हणजे माझा मार्ग मी नेहमी सांगतो की आज माझ्या गटाकडं म्हणजे शिंदे सेनेकडनं माझ्या व्यतिरिक्त माझ्या सर्वसामान्य कार्यकर्ते जरी विधानसभेचा उमेदवार दिली असती तरी तो देखील चांगल्या मताने विजय झाला असता. एवढी ताकद या मतदारसंघामध्ये मी आदरणीय शिंदे साहेबांच्या माझी निर्माण केली आहे. त्याच्यामुळे लढाई काय नाही आहे, गंमत म्हणून आपण त्यांच्याकडे निश्चित बघूया. पण शेवटी असं आहे की 5 वर्षाची माझी मेहनत ही लोक 20 तारखेच्या मतदान पेटीमध्ये दान स्वरूपात टाकतील आणि महाराष्ट्रातला टॉप 5चा विजय हा माझा असेल असं मी निश्चित तुम्हाला या ठिकाणी सांगतो. सुनील तटकरे जे आहेत खासदार आहेत. आपण जर बघितलं तर पूर्वीचं जर आपण राजकीय गणितं काढली तर त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्यासोबत देखील काम केलेलं आहे, मधल्या काळात विरोधात देखील होतात. आता पुन्हा आपण महायुतीमध्ये एकत्र आहात आणि जो राजकीय बंड महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यात जे घडलं ते पूर्ण महाराष्ट्राला दिशा देणारं राजकारण असो समाजकारण असो असं मानलं जातं. असा इतिहास देखील आहे. मागे जी काही बंडाची ठिणगी पडली ती रायगड जिल्ह्यातून पडली. आता सध्या आपण बघतोय की खालापूर कर्जत मतदारसंघात देखील अशाच पद्धतीची नाराजगी धुसफूस आहे, संघर्ष आहे. सुनील तटकरेंवर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी टीकास्त्र सोडलं जातं. महायुतीतले मोठे नेते आहेत. काल जो प्रकार झाला, ज्या पद्धतीनं महेंद्र थोरवेंनी खूप खालच्या पातळीवरची टीका केली असं म्हणता येईल. ज्या पद्धतीनं त्यांनी जे वास्तव काय आहे आणि ही सगळी बाजू सावरण्यासाठी किंवा नंतर जर सुनील तटकरेंकडून जर काही महायुतीमध्ये जर काही या ठिकाणी आपल्या विरोधामध्ये भूमिका घेण्यात आली तर आपल्याला कसा फटका बसेल, हे कसं सावरता येईल संघर्षाची बाजू? नाही, सन्माननीय आमदार महेंद्र थोरवेंनी काय भूमिका धरली मला माहीत नाही कारण मी कालपासून कंटिन्यू मीटिंगमध्येच आहे. पण काल मी आदरणीय तटकरे साहेबांना भेटलो पण माझी त्यांच्याविषयी काही चर्चा झाली नाही आहे. खरं तर महाआघाडीच्या एका घटक पक्षाचे ते प्रांताध्यक्ष आहेत, या जिल्ह्याचे खासदार आहेत. कित्येक वर्ष त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या पक्षामध्ये काम केलं आहे. प्रगल्भ अनुभवी आहेत आणि सन्मानित देखील आहेत. दुसरं म्हणजे थोरवे साहेब आमचे मित्र आहेत. पहिल्यांदा ते माझ्यासारखे निवडून आले. त्यांच्या मतदारसंघामध्ये खूप छान पद्धती आहे. पण युतीमध्ये बेबनाव होऊ नये या मताचा मी निश्चित आहे की कार्यकर्त्यामध्ये वेगळा संभ्रम निर्माण होतो. अंतर्गत वाद तर असतात, चर्चेअंती ते सोडवायचे असतात. मला असं वाटतं की त्यांच्या चर्चेमध्ये हे प्रश्न वरिष्ठ नेते निश्चित सोडवतील, माझी खात्री आहे.
पण शेवटी आता राजकारणाच्या परिभाषेवरती सन्माननीय व्यक्तींच्या बाबतीमध्ये कोणी बोलू नये, मग तो कार्यकर्ता असेल नेता असेल, असं माझं मत निश्चित आहे. आणि कुठल्याही मतदारसंघामध्ये असं काय फरक पडत नाही आहे, कारण शेवटी महायुतीत धर्म पाळणं हे प्रत्येकाचं कामच आहे. त्यामुळे 7 मतदारसंघामध्ये जिल्ह्यातल्या काय इफेक्ट होईल का तर मला असं वाटत नाही आहे. आणि ही चर्चा निवडणुकीदरम्यान होते, कधी कोण आरोप करतो, कधी प्रतिआरोप करतो, त्याला काउंटरिंग होतं, उत्तर दिलं जातं. पण शेवटी असं आहे की जनतेच्या दरबारी आपण काय बोलणार आहोत याची एक परिभाषा आहे, ती ज्याला ज्याला अवगत झाली त्यांनी ते स्वीकारलं. त्यामुळे बऱ्यापैकी असं वादविवाद मिटतात. आणि मला वाटतं की अशा पद्धतीचे वाद जर निर्माण झाले असतील तर ज्याच्या त्याचा सन्मान देऊन ते त्यात वरिष्ठ नेते माझे निश्चित मिटवतील. आणि मला असं वाटतं की राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल, नेता असेल, किंवा माझ्या गटाचा नेता असेल, कार्यकर्ता असेल, किंवा भारतीय जनता पार्टीचा हे असेल, RPAचा असेल, समविचारी पक्षाचे आम्हाला जे सहकारी पक्षाचे नेतेगण असतील, ही निवडणूक मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारे आता सुरू आहे. गेल्या महिन्यापूर्वी जे विरोधकांनी वादळ उठवलं, आता त्या वादळामध्ये आपण बघितलं असाल की लाडकी बहीण योजना ही जेव्हा मुख्यमंत्र्यांनी घोषित केली तेव्हा खऱ्या अर्थाने एका बॉलमध्ये सगळ्यांची विकेट गेली असं माझं मत आहे. आणि खूप छान पद्धतीने महिलांमध्ये मदतीचा हात देत असताना महिलांनी ती स्वीकारली आणि त्याचा इफेक्ट येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेमध्ये निश्चित जाणार आहे. आणि प्रत्येक घरातली माझी मायमाता भगिनी आहेत ती ह्या निवडणुकीमध्ये जो महायुतीचा उमेदवार असेल त्याच्या बाजूने आपल्या घरातल्या पुरुष मंडळीला मतदानातनं योगदान देण्यासाठी निश्चित त्या केंद्रापर्यंत घेऊन जाऊन एक इतिहास घडवतील अशी माझी खात्री आहे. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात जातो आहे. जयंत पाटील विधान परिषद हारले आणि आपण या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला. तो सगळ्यांनी बघितला की सर्व माध्यमांवर आपण बघितलं की आपण चिखलामध्ये तो आनंदोत्सव साजरा केला, लोळलात देखील. काही ठिकाणी समाज माध्यमांवर टीका झाली, काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी कौतुक देखील केलं की अशा पद्धतीनं आनंदोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा केला. अलिबाग हा मुरुड एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला, तो बालेकिल्ला असेल किंवा रायगड जिल्ह्यामध्ये लालबावट्याची एक ताकद जी होती ती सर्वश्रुत आहे, सर्वमान्य आहे. राज्यामध्ये देखील शेकाप हा महत्त्वाचा घटक पक्ष मानला जायचा. पुन्हा ही ताकद आजमावण्यासाठी जयंत पाटील स्वतः मैदानात उतरलेले आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये जयंत पाटील यशस्वी होतील? 4 उमेदवार त्यांनी रायगड जिल्ह्यात दिलेत. जयंत पाटील शेतकरी कामगार पक्षांना पुनर्जीवित करण्यासाठी मैदानात उतरलेत. काय आपली प्रतिक्रिया? असं आहे का, जयंत पाटलाची राजकीय दाजो कधी संपली? खरं आहे की विधान परिषद निवडणुकीमध्ये आदल्या दिवशी काही पत्रकार बंधूंनी मला विचारलं होतं, बाबा याचा निकाल काय होईल, कारण आम्ही शेवटी मतदार त्या ठिकाणी होतो. मी त्यांना सांगितलं की यात पराजित होईल तर जयंत पाटीलच होईल, कारण जे आकलन त्यांनी तयार केलं होतं ते दिशाहीन होतं. कारण पूर्वीच्या वेळेला तो जयंत पाटील निवडून आला, ती फुकट त्याला उमेदवारी मिळाली असं माझं निश्चित व्यक्तिमत आहे. त्यावेळेला तो माहोल तयार करायचं, त्यावेळेस शेकापक्षी ताकद दाखवण्याचा प्रयत्न करायचे आणि त्यातून मग राजकीय लोक थोडंसं पक्षनीय घाबरून त्यांना असंच फुकट असं द्यायचं. आता जनता, आता आमदार हुशार आहेत आणि माझा जन्म त्याच्यासाठी झाला. लोकांनी मला ह्या विधानसभेचा आमदार करत असताना हे अनेक स्वप्न मला बघितलेली आहेत आणि त्याच्यापैकी एक स्वप्न निश्चित होतं की जयंत पाटलांना पुन्हा विधान परिषदेवर पाऊल टाकून द्यायचं नाही आहे. आणि आम्ही जय्यत तयारी केली होती. तो आनंद उत्सव साजरा करायचा असताना मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि त्यावेळेला भात लावणी सीझन सुरू होता आणि मग चिखलात आनंद घेणं हे शेतकऱ्याच्या मुलाचं काम आहे. मी पोरगा आहे शेतकऱ्याचा, त्याच्यामुळे तो आनंद उत्सव साजरा केला. कोणाला भावलं कोणाला न भावलं मला माहीत नाही आहे, पण प्रत्येकाने आनंद उत्सव साजरा करायची वेगळी परिभाषा आहे आणि ते मी साजरे केले. मला आनंद निश्चित वाटला. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये शेतकरी कामगारांनी ज्या पद्धतीने महाआघाडीशी फारकत वजा सगळ्या ह्या प्रणाली तयार करताना नेहमीप्रमाणे त्याचं गणित चुकलं आणि खऱ्या अर्थाने 24 सीट मागणार असं पहिलं घोषित केलं होतं. कधी काळी महाराष्ट्र मुख्यमंत्री शेतकरी भवन ठरणार, आज त्याच्यामध्ये 10 लोक पण दिवसाला येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि मी कधी भाषणात बोलतो बा शेतकरी भवनचं ते सायकल भवन होईल दुरुस्तीचं, असं मी कधी बोलतो मजेत. आता तो राजकीय परिभाषेचं आहे तिथे. पण जयंत पाटलाची जादू कधीच पहिली नव्हती. दत्ता पाटील आणि प्रभाकर पाटलाची पुण्याई मीनाक्षताईंचं खऱ्या अर्थाने काम हे खऱ्या अर्थाने शेतकरी कामगाराची एक ताकद होती. त्या ताकदीचा चुकीचा वापर एक तलवार म्हणून जयंत पाटील नेहमी करायचा तोंडाची आणि ते लोकांना हुलपट्टी द्यायचा. आता तसं उरलं नाही आहे. लोक आता अतिशय हुशार. आता शेतकरी कामगार पक्ष तो उरला नाही आहे. आज शेतकरी कामगार पक्ष संपुष्टात येत चाललेला आहे आणि येणाऱ्या काळात दिसेल. मला असं वाटतं ही शेवटची निवडणूक त्यांची आहे आणि या शेवट निवडणुकीमध्ये त्यांचा समारोप निश्चित होईल आणि लोक असाच आनंद साजरा करतील. चिखलात काय आणखी कशात लोळतील.
कारण राज्यात महायुतीचे किती उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील, सत्ता कोणाची असेल, रायगड जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचं तगडं आव्हान आहे. आपण काही म्हटलं तरी देखील सर्व घटक पक्ष महाविकास आघाडीचे ताकदीने मैदानात उतरलेत. शरद पवार साहेबांची देखील श्रीवर्धनमध्ये सभा आहे. कसा फरक पडेल, साहेबांची सभा कशी त्या ठिकाणी निर्णायक ठरेल, आणि रायगड जिल्ह्यात 7 पैकी किती उमेदवार येतील, राज्याचं गणित काय असेल, शेवटचा प्रश्न. असं आहे की राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल, बहुमताचं सरकार येईल, त्यात शंका घ्यायचं कारण नाही आहे. कारण महाराष्ट्र सरकारचे जे निर्णय आहेत ते खऱ्या अर्थाने सर्वसामान्याला रुचणारे आहेत, भावणारे आहेत, आणि त्याचं योगदान मतदानात निश्चित होणार आहे. आपला जो मूळ प्रश्न आहे माझ्या रायगड जिल्ह्यासाठी, 7चे 7 उमेदवार हे खूप मोठ्या फरकाने निवडून येतील. कारण प्रत्येकाची एक वेगळी कारकिर्दी आहे, आणि ह्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये प्रत्येकाने आपापल्या जनतेसाठी हिताचं काम केलं आहे. तर मला कुठे असं वाटत नाही आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये उलटफेर होईल. आता बड्या नेत्यांची आपण आदरणीय पवारसाहेबांची त्या ठिकाणी श्रीवर्धन मतदार मीटिंग होणार आहे, पण त्याचा काही फरक पडणार नाही. कारण तटकरे साहेब हे महाराष्ट्राचे नेते आहेत, देशाचे नेते आहेत, ताकदवर नेते आहेत. त्यांचंही त्या मतदारसंघामध्ये खूप मोठं वलय आहे, आणि कोणी जर त्या मतदारसंघात आलं तर त्यांना काय फरक पडणार नाही आहे. आदरणीय पवारसाहेब येऊन जातील, त्याला काय मोठं हे नाही आहे. पण एकंदर महाराष्ट्रामध्ये आत्ता जे वातावरण आहे गेल्या 15-20 दिवसामध्ये किंवा महिन्याभरामध्ये महायुतीच्या बाजूने परिपूर्ण झुकलेलं दिसते. कारण विरोधकांकडे मुद्दाच नाही आहे, आणि काहीतरी चुकीची वाचाळ चर्चा करून सर्वसामान्यांना मिसगाईड करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जनता अतिशय हुशार आहे, आणि जनताने घेतलेला निर्णय आहे. त्याच्यामुळे कोणी जरी काय बोललं, आपण देखील धर्मशील अनेक मुलाखती नेत्यांच्या घेता, सच्चे काय हे समोर आले पाहिजे. म्हणून मी सांगितलं माझी अनकट मुलाखत द्या. त्याचं कारण असं आहे की मी काय आहे लोकांना खरा कळला पाहिजे. लोक चेहरा बदलून येतात, ते असं बदलून येताना ओरिजिनल चेहरा लोकांसमोर गेला की लोकांना तो भावतो, असं माझं मत आहे. आणि आता अनेक उमेदवार कलाकार आहेत, ते आपलं सगळं चेहरा बदलून लोकांसमोर येतात. असं चालणार नाही आहे की लोकांमधला माणूस लागतो लोकांना. म्हणून आत्ताच्या परिस्थितीमध्ये रायगड जिल्ह्याच्या 7च्या 7 आणि कोकणातल्या सगळ्या सीट या खऱ्या अर्थाने महायुतीचे येतील असा माझा पूर्ण विश्वास आहे, दृढ विश्वास आहे. आणि येणाऱ्या 23 तारखेला आपल्यालाच मुलाखत देताना मी नक्की सांगेन की ह्यातली कुठली सीट गेलेली नसेल. सगळ्या सीट हे अतिशय चांगल्या फरकाने येतील, आणि पुनश्च एकदा महाराष्ट्रामध्ये सरकार महायुतीचं येईल, आणि आमचे शिंदेसाहेब पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील. एकूणच आपण बघतो की एक्सक्लुझिव्ह आपल्यासोबत न्यूज स्टेट महाराष्ट्रावर महेंद्र दळवी होते. परखड आणि बिनधास्तपणे बोलण्याची त्यांची जी या ठिकाणी सर्व स्रोत आहेत ते, आणि आता त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये जनतेला अपेक्षित विकास कोट्यावधीचा निधी मी त्या ठिकाणी दिलेला आहे, त्यामुळे जनता मला पुन्हा एकदा संधी देईल. राज्यात महायुतीचं सरकार येईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होतील. रायगड आणि कोकणामधल्या महायुतीच्या सर्व जागा आम्ही जिंकू असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. याबरोबरच त्यांनी शेतकरी कामगार पक्ष असतील, भाजपचे नेते, आणि आता सध्या ज्यांचं निलंबन झालेलं आहे छोटमशेठ भोईर हे, किंवा शेतकरी कामगार पक्षाच्या चित्रलेखा पाटील, ह्या माझ्यासमोर आव्हान नाहीत. ही निवडणूक माझ्यासाठी सर्वसाधारण निवडणूक आहे. जनता मला पुन्हा एकदा आमदाराच्या खुर्चीत बसवेल असा विश्वास महेंद्र शेठ दळवी यांनी न्यूज स्टेटवर बोलताना व्यक्त केला आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण.